आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 38। तर सगळ्यात पहिले आपल्या सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जा। ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये जे काही व्हिडिओ असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे, यामध्ये एकच नॉलेज चेक आहे, तर ते नॉलेज चेक आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला किती प्रश्न दिलेले आहेत, तर मित्रांनो 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, राज्याचे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे इतिहासाचे तपशीलवार वर्णन असते म्हणत आहे, तर त्याला आपण बायोग्राफी म्हटल्या जाते। तुम्ही अगदी शून्यातून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करू शकता किंवा तयार डॅश वापरून करू शकता म्हणत आहे, तर टेम्पलेट्स आहे त्याचं उत्तर। तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये एक डमी इमेज आहे आणि ती बदलायची आहे, यासाठी तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला पिक्चरवर राईट क्लिक करा आणि पिक्चर बदलण्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुम्ही बायोग्राफी सादरीकरण केले आहे आणि ते सेव्ह करायचे आहे, कोणत्या टॅब खाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय सापडेल म्हणत आहे, तर ते फाईल टॅबवर दिलेलं आहे, तर फाईल टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। डॅश हा इमेजचा आकार त्याची रुंदी आणि उंचीच्या दृष्टीने आहे म्हणत आहे, तर त्याला आपण एस्पेक्ट रेशिओ म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे सोडून। त्यानंतर आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातनी सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहेत, सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे, त्यानंतर इथून स्टार्ट करा। यामध्ये पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, शोध बार मध्ये बायोग्राफी प्रेझेंटेशन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला सर्च बॉक्स मध्ये इथे क्लिक करा, बायोग्राफी प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मजकूर प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून स्लाइड क्रमांक मधील निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदला आणि 1 ते 24 मध्ये करा म्हणत आहे, तर कशाला सांगितलेलं आहे त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर इथे साईज मध्ये जायचं आहे आणि यातनी 24 साईज घ्या सांगितलेलं आहे, तर 24 घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सेव्हचा वापर कार्यरत प्रेझेंटेशन प्रत बनवतो आणि मूळ सादरीकरण अबाधित ठेवतो, म्हणून दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह वापरून बायोग्राफी प्रेझेंटेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे डेस्कटॉप निवडायचं आहे, त्यानंतर त्याला नाव द्या आणि नाव दिल्यानंतर त्याला सेव्ह करायचं इथून आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे, निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग बदलून लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 करा म्हणत आहे, तर फॉन्ट रंग चेंज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि कोणता सांगितलेला आहे लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2, तर लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 वर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणे झालेले आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा, तर या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। तर पहिला प्रश्न बघा, तुमच्या मित्राला प्रसिद्ध व्यक्तिमत्व प्रेझेंटेशन तयार करायचे आहे, हे प्रेझेंटेशन प्रसिद्ध व्यक्तीचे चरित्र असेल, तुमच्या मित्राला त्यासाठी योग्य टेम्पलेट निवडून द्या म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, तर ऑप्शन 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। इमेज पहा, या प्रेझेंटेशन मधील कोणत्या ऑब्जेक्टवर काय लागू केले आहे ते ओळखा म्हणत आहे, तर चित्र पहिले पाहून घ्यायचं आहे, तर या ऑब्जेक्टवर आपल्याला ते फॉन्ट दिलेला आहे, तर याचं उत्तर सिलेक्ट टेक्स्टवर फॉन्ट अप्लाय केलेला आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। MS पॉवर पॉइंट मधील स्लाइडवरील पिक्चर बदलण्यासाठी योग्य स्टेप्स काय आहे म्हणत आहे, तर MS पॉवर पॉइंट मधील स्लाइडवरील पिक्चर चेंज करण्यासाठी राईट द क्लिक ऑन द पिक्चर, सिलेक्ट द पिक्चर फ्रॉम युअर डिव्हाइस आणि क्लिक इन्सर्टवर क्लिक करायचं आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। इमेजवर पिक्चर स्टाईल अप्लाय करण्यासाठी योग्य स्टेप्स आहे, सिलेक्ट द इमेज, राईट क्लिक ऑन इट, ऍड, देन क्लिक ऑन स्टाईल, सिलेक्ट पिक्चर वर क्लिक करायचं आहे, तर याचं बरोबर आहे, चूक आहे, चूकवर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर अडोब PDF मध्ये फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता ऑप्शन निवडाल म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला PDF आहे, याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे।
तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे आणि इथे आपण स्कोर्स पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड डीयूटी वर सेल्फ सोडवायचा आहे आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक प्रेझेंटेशन उघडा, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि फाईल टॅब न्यू ब्लँक प्रेझेंटेशन इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये प्रेझेंटेशन असं नाव टाईप करा म्हणत आहे. तर यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा, त्यानंतर ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला टेक्स्ट बॉक्स घेऊन आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. तर इन्सर्ट मध्ये जा, त्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे, तर टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे. काढला आणि त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे प्रेझेंटेशन, तर जे नाव टाईप करायचं असेल ते कॉपी करून घ्या आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करायचं आहे किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा, सॉरी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये इमेज सिलेक्ट करा म्हटलेला आहे आणि फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल ग्रुप याचा वापर करून पिक्चर स्टाईल विल ओव्हल ब्लॅक मध्ये बदला म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, पिक्चरवर क्लिक करा, फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर इथे मोर वर जा आणि ज्यातून कोणतं सांगितलेलं आहे बीएल ओल ब्लॅक सांगितलेलं आहे, तर जे सांगितलं असं तेच घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर बायोग्राफी प्रेझेंटेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, सेव्ह ॲजवर क्लिक केलं त्यानंतर इथे डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी जे नाव सांगितलं असेल त्या नावानं ते सेव्ह करायचं आहे. तर ते नाव मी इथून कॉपी करून घेतलं किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप जरी केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसचा वापर करून दिलेल्या प्रेझेंटेशन पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडो मध्ये बायोग्राफी फाईल नेम एंटर करून पब्लिश करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, क्रिएट पीडीएफ वर क्लिक करा. क्रिएट पीडीएफ वर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला याच्यात डेस्कटॉप निवडायचं आहे. तर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यामध्ये कोणतं नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही कॉपी करून घेतो किंवा तुम्ही डायरेक्ट नाव ते टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा. तर बघा पब्लिश होत आहे, त्याची फाईल क्रिएट झाली. त्यानंतर आपल्याला इथून सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर ऑरेंज मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाच्या इथून प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. टेक्स्ट कलर मध्ये जा आणि ज्यातून कोणता कलर घ्यायचा आहे ऑरेंज, तर ज्यातून आपल्याला ऑरेंज कलर निवडायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डीयूटी वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर इथे क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डीयूटी वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, पॅन तयार करण्यासाठी सामान्य तंत्रज्ञान काय आहे म्हणत आहे. तर याचं सामान्य तंत्रज्ञान हे ब्लूटूथ आहे. क्लायंट सर्व्हर नेटवर्क मध्ये क्लायंट काय करतो म्हणत आहे. तर याचं उत्तर सर्व्हर कडून संसाधनाची विनंती करते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. P2P नेटवर्कचा प्राथमिक फायदा काय आहे म्हणत आहे. तर याचा प्राथमिक फायदा हा सेटअपची सुलभता आणि कमी किंमत, हे त्याचं उत्तर आहे. P2P नेटवर्कचे एक आव्हान काय आहे म्हणत आहे. तर याचं आव्हान काय आहे बघा, तर याचं सुरक्षा नियंत्रणाचा अभाव आहे. वायरलेस ऍक्सेस पॉइंट कोणत्या प्रकारचे उपकरण आहे म्हणत आहे. तर वायरलेस ऍक्सेस पॉइंट हे वायरलेस उपकरणांना नेटवर्कशी जोडणारे उपकरण आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. कोणता नेटवर्क घटक इनकमिंग आणि आउटगोइंग ट्रॅफिकचे निरीक्षण करण्यास मदत करतो म्हणत आहे. तर याचं उत्तर फायरवॉल आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे VPN काय करते म्हणत आहे. तर रिमोट वापरकर्ता आणि कंपनीच्या अंतर्गत नेटवर्क मध्ये सुरक्षित कनेक्शन तयार करते, तर हे त्याचं उत्तर आहे.
कमी अंतरावर वैयक्तिक उपकरणे जोडण्यासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते म्हणत आहे? तर कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते? तर याचं उत्तर आहे बघा पॅन आहे. फायरवॉल मध्ये प्रॉक्सी सर्व्हर वापरण्याचा उद्देश काय आहे म्हणत आहे? तर यामध्ये त्याचा उद्देश कोणता आहे बघा? सुरक्षिततेसाठी, संवादाचे मूल्यांकन करण्यासाठी. लॅन म्हणजे काय म्हणत आहे? तर लॅन म्हणजे काय असते? तर लोकल एरिया नेटवर्क आहे. याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर इथे पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 38 सोडवायचं आहे.